दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचा स्लॅब कोसळून येथील कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना 10 जुलै रोजी सकाळी घडली आहे। सदरील घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे माजी संचालक आणि निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भास्कर नाना बनकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थिनीस रुग्णालयात दाखल केले। विद्यार्थिनीची प्रकृती सुधारत असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, विकास वाळुंज, सागर धात्रक यांनी घटनास्थळी भेट दिली। बस स्थानकात घडलेल्या घटनेबद्दल प्रवासी तसेच शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। सार्वजनिक ठिकाणी अशी घटना होणे ही दुर्दैवी बाब आहे। स्लॅब कोसळताना त्या ठिकाणी प्रवासी असते तर मोठी दुर्घटना घडली असती। समस्यांच्या विळख्यात असलेल्या पिंपळगाव बस स्थानकात आता पुन्हा एकदा प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या गोष्टीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन सदरील बस स्थानक इमारत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।